मी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे किचन रेसिपी अँड लाईफस्टाईल व्लॉग। तर आज आपण आलो आहोत विश्रांतवाडीमध्ये, स्मार्ट बाजारमध्ये आलेलो आहोत। थोडासा किराणा घ्यायचा होता, तर त्यासाठी आलेलो होतो। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आम्ही गेलो होतो स्मार्ट बाजारमध्ये विश्रांतवाडीमधल्या किराणा माल घ्यायला। तर आतमध्ये गेल्यानंतर असं वेगळं काहीतरी वाटलं की आम्ही दरवेळेसच जातो ना तिथे, त्यामुळे आम्हाला काल असं गेल्यानंतर असं वेगळं काही वाटलं की इथे खूपच गर्दी आहे। त्यांचा स्टाफ म्हणा किंवा त्यांचे सर लोक म्हणा वगैरे सगळे तिथे होते, किंवा वेगवेगळी लोक सामान इकडे तिकडे करत होते किंवा ते भरून वगैरे ठेवत होते। तर म्हटलं इथे नक्की काय झालं आहे काय माहिती। तर एक दोघांना विचारलं आम्ही, नंतर आम्ही सामान पण बघायला लागलो की काय आहे काय नाही। तर आम्हाला पाहिजे असं काही भेटतच नव्हतं, ना साखर होती, ना चहा पावडर होती, ना कोणतं काही डाळी होत्या काय होत्या। तर आम्ही एक दोघांना विचारलं की नक्की काय झाली, इथे सामान नाही आहे काय नाही आहे। तर ते म्हटले की आता हे स्मार्ट बाजार बंद होतो आहे। अरे बापरे, म्हटलं असं का? तर ते म्हटले की तर ते जास्त त्यांचं हे होत नाही आहे, काय म्हणतात त्याला, सेल होत नाही आहे। कारण त्यांना जेवढा हवा आहे तेवढा सेल होत नाही म्हणून त्यांनी तो डिसिजन घेतला आहे की आता हे स्मार्ट बाजार बंद होणार आहे। तर 10 तारखेपासून बंद होणार आहे। मग काय आम्हाला तर काही भेटलंच नाही, 1-2-3च वस्तू फक्त भेटल्या। आम्ही गेले होतो आता सामान आणायला, म्हटलं महिना दीड महिन्याचा मी किराणा भरते तिथूनच, त्यामुळे गेले होते। तर काहीच भेटलं नाही, 1-2-3च वस्तू भेटल्या फक्त। तर म्हटलं तुम्हाला पण सांगावं, मग त्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केलाच नाही। व्हिडिओ शूट करायचा होता मला, पण काही झालंच नाही। तर सामानच नाही काय म्हटल्यानंतर ना काय करणार ना व्हिडिओ, त्यामुळे काही व्हिडिओ तर झालाच नाही माझा। असं नाही की काहीच नाही आहे, तिथे आहेत म्हणजे बिस्किट्स म्हणा, काही तुमचे कपडे म्हणा, भांडी म्हणा, असे काही काही गोष्टी आहेत थोड्याफार। पण आपलं असं रोजच्या सामानातलं लागणारं काहीच नाही आहे। किराणा म्हणजे साखर नाही आहे, डाळी नाही आहेत, किंवा बेसन पीठ नाही आहे, पोहे नाही आहे, रवा नाही आहे, अशा बाकी काहीच वस्तू नाही आहेत। फक्त आहे ते आपलं असंच खाण्यातल्या वस्तू आहेत, म्हणजे बिस्किट्स म्हणा, वेपर्स म्हणा, अशाच गोष्टी आहेत। तर त्यामुळं काही व्हिडिओ झालाच नाही, आणि शूट पण मग काय घेता आलं नाही। काय घेणार ना शूट, तरी आपण काय आता नाहीच काय तिथं घ्यायला, तर काय करणार ना शूट घेऊन। तर असं काहीच झालं आमच्यासोबत। गेलो आम्ही खरं तर आणायला किराणा माल, पण आम्हाला काहीच भेटलं नाही तिथे। तर क्लिप ॲड केलेले आहेत 1-2 पुढे। चहा पावडर नाही, तर मग काय किराणा तर आपल्याला भेटलाच नाही। मग घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवायचा होता, मग विचार केला काय स्वयंपाक बनवायचा। मग येताना चिकन घेऊन आलो। चिकन आणल्यानंतर मग घरी आल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली। मग चिकन सुक्का, रस्सा भाजी, चिकनची वगैरे केली। तर मी चिकन सुक्का आणि चिकन रस्साची पूर्ण रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर मी भाकरी करायला सुरुवात केली। मग भाकरीसाठी पीठ घेतलं चाळून, ते चांगलं असं मळून घ्यायचं, गोळा करून घ्यायचा त्याचा। नंतर मग अशी गोलाकार आकारामध्ये थापून घ्यायची। चांगली अशी गोलाकार आकारामध्ये थापल्यानंतर आपला तवा तापलेला असला पाहिजे। तवा तापलेला असला की मग आपली भाकरी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची, आणि हलक्या हाताने पाणी लावून घ्यायचं। ते पाणी चांगलं सुकून द्यायचं। ते पाणी चांगलं सुकल्यानंतर मग भाकरी उलटून घ्यायची। चांगली भाकरी आपली खरपूस भाजून घ्यायची। नंतर चांगली भाकरी खरपूस भाजल्यानंतर उलट्या साईडनं भाजून घ्यायची। तर इथे बघा आपली टम्म अशी भाकरी फुगलेली आहे। तर बघू शकता तुम्ही, छान झालेली आहे भाजी। नंतर मग स्वयंपाक झाला, मग नंतर आम्ही जेवण करून घेतलं। तर असा काहीसा गेला दिवस। तर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका।